हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण करणार आहोत चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीचा प्लॅन चाललेला आहे. सौरभ गेलेला आहे चिकन आणायला आणि इकडे वेदला खेळायला सोडलेलं आहे. आणि तर मग मी आतमध्ये जाऊन किचनमध्ये कामं करेल. तोपर्यंत आपण छानशा गप्पा मारूयात. चला तर मग आपण आतमध्ये जाऊया. त्याला मी सांगितलेलं आहे की राईस पण घेऊन ये, दावत राईस म्हणून घेऊन ये, कारण का त्याच्यानी टेस्ट वेगळी येते बिर्याणीला. खूप दिवसांनी आपण भेटत आहोत. यूट्यूबला मी खूप दिवस झालं ब्लॉगच टाकला नाही, अगदी 1 वर्ष झाले, कारण का आता मला बाळ झालेलं आहे, मला मुलगा झालेला आहे आणि त्याच्यानंतर ना असं काही अवतार झालेलं आहे. तुम्ही खूप सपोर्ट करताय मला आणि इथून पुढे करत राहा. मी डेली ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेन. खूप लोकांना असं वाटतं की ही अचानकच जागी होते, अचानकच ब्लॉगिंग करते, अचानकच काय चाललेलं असतं. खरं सांगायला गेलं तर मला सोशल मीडिया खूप जास्त आवडतं, पण असं होतं की एकटी असल्यामुळे म्हणजे घरामधलं सगळं काही बघावं लागतं. त्याच्यामध्ये मध्येच डिलेवरी झाली, बाळ झालं आणि त्याच्यानंतर ना मग सगळं शेड्यूल चेंज झालं माझं. बाळ झालं तुम्हाला तर माहितीच आहे, न्यू मॉम असतील तर त्यांना माहितीच आहे की सगळं शेड्यूल चेंज. तरी पण मी प्रयत्न करते आहे की ब्लॉगिंग कंटिन्यू करायचं, डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करते आहे. आत्ता पण मी तुमच्याशी बोलता बोलता कामच आवरते आहे. बाळाला मी वेदला बाहेर खेळायला सोडलं आहे, तो खेळतोय एकटा, पण मधून मधून मला त्याच्याकडे पण लक्ष देणं भाग पडतं. आणि ब्लॉगिंग काय करू हेच सुचत नाही. मग त्यासाठी म्हणलं की जे काही रेग्युलरचे जे काही आपलं घरामध्ये चालतं शेड्यूल जे आहे तेच टाकायचं. वेगळं काही असं नाही, जसं की लोक काही काही करतात की ब्लॉगसाठी वेगळं काहीतरी कंटेंट तयार करतात, म्हणजे दाखवण्यासाठी वेगळं एक त्यांचं हे असतं, तसं काहीतरी. 1 मिनटं मी वेदला पाहून येते. म्हणजे लोक असे करतात, चला ब्लॉग चालू आहे मग सगळं शिस्तीत व्यवस्थित अशा टाईपमध्ये म्हणजे प्लॅनिंग सोबत करतात. पण मला असं वाटतं ते नॅचरल नाही वाटत. तर मला असं वाटतं नॅचरल ब्लॉगिंग झाली पाहिजे. नॅचरल पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करेल की जे काय घरामध्ये काय झालं किंवा वेदचे काय मुमेंट्स. आता माझ्या बाळाचं नाव वेद ठेवलेले, तो आत्ता 10 मंथचा आहे, तर त्याचं काही हालचाली किंवा काही गोष्टी असं मी टाकण्याचा प्रयत्न करेल. किंवा रेग्युलर मी कसं काही त्याला सगळं बघते. आता मी पार्लर्स करत होते, पण ते काही बाळ झाल्यानंतर ना शक्य होत नाही आहे मला करणं. तर ते बंद करून मी बाळाकडे लक्ष देते. 2-3 वर्ष तरी त्याला लक्ष देणं, त्याला वेळ देणं गरजेचंच आहे. बरेच लोक मला बोलत असतील की आता हिने हे काय चालू केले, ब्लॉगिंग काय चालू केलं, काय करते, हिला हिचंच माहिती आहे, असं तसं बोलत असतील. बोलणारे बोलतातच, पण त्यांना काय माहिती त्यांच्या डोक्याच्या पलीकडचं मी काहीतरी करते. बाळ झोपल्यावरती एडिटिंग करावी लागते, म्हणजे पूर्ण वेळ मी ह्या गोष्टीला देते. हे फक्त व्हिडिओ करणं आणि सोडणं हे सोपी गोष्ट नाही आहे, तुम्हाला पण माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टींमागे खूप म्हणजे खूप मेहनत असते प्रत्येकाची. लोकांना हसायला येतं, खूप लोक हसतात, पण अजूनही हसतात आणि हसतील पण पुढे पण की हे काय चालू आहे, हे काय असं काय. ज्यावेळेस माझी वेळ येईल त्यावेळेस तर लोकांना कळेल की काय करत होती किंवा काय गोष्टी. ज्या व्यक्तीला सोशल मीडिया खूप आवडतं तर तो त्याच्याबरोबर अटॅचच राहतो, तो कधी तो सोडतच नाही. त्याचं पॅशन ते आहे, ते सोडतच नाही. बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं जे आवडतं तेच आपण करावं. उगाचच कोणी सांगितलं आहे आणि कोण बोलतं आहे म्हणून आपण करतो आहे अशातलं हे करू नये. आणि माझ्या आत्ता यूट्यूबला सबस्क्रायबर खूप कमी आहेत, पण मी खूप आनंदी आहे त्याच्यामध्ये की हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे, हळूहळू माझे सबस्क्रायबर वाढतील, सगळ्या गोष्टी होतील. आणि मी प्रयत्न पण करेल की तुम्हाला जेन्युइन सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेल. असं नाही की बाबा काहीच्या काही दाखवते आहे, काहीतरी चाललं आहे, असं नाही. सगळं मी छान दाखवायचा प्रयत्न करेल. तुम्ही पण मला छान प्रतिसाद करताय. मेन म्हणजे माझी फॅमिली, माझ्या मम्मीच्या तिकडची फॅमिली, माझ्या ज्या काही मावशीच्या मुली, मामा मावशा
माझा नवरा मेन म्हणजे मला खूप सपोर्ट करतात हे लोक, खूप म्हणजे खूप. त्यांना पण खूप आवडतं. आम्ही जेव्हा कधी भेटतो तर ब्लॉगिंगमध्ये त्यांचा पण खूप मोठा भाग असतो. आणि जेव्हा कधी मी पुढची पायरी म्हणजे मोठी पायरी हे करेल तेव्हा नक्कीच मी त्यांना डोक्यात ठेवेल आणि त्यांच्यासाठी काय ना काहीतरी करेलच. हे तरी माझं एक हे आहे. प्रामाणिक सांगते, असं नाही की उगाच सांगते म्हणून सांगते. त्यांचा खूप मोठा असं आहे की तुम्ही माझ्या फॅमिली आम्ही एका मावशीच्या रिसॉर्टला गेलो होतो. तिकडे पण छान ब्लॉगिंग केलं आणि पार्ट 1 पार्ट 2 त्याला पण तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. खूप छान प्रकारे कमेंट केल्या. कमेंट तर जास्त करून घरातल्यांच्याच होत्या, पण छान वाटलं कमेंट वाचून. अशाच कमेंट छान छान करत जावा. जर काही चुकत असेल तर तुम्ही स्वतःहून सांगा की बाबा हे चुकतंय, आणि जर काही योग्य असेल तर त्याला तुम्ही कौतुक करताच, ते तर तुम्हाला सांगायची गरजच नाही. असंच कायम मला सपोर्ट करत राहा. मी छान छान व्हिडिओज अजून तुमच्यासमोर आणेल. खूप काही करायची इच्छा आहे मला ब्लॉगिंगमध्ये, तर त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा खूप सारा. आणि जे कोणी नवीन असतील तर त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा. असं नको की अर्धा काढला आहे आणि अर्धे सोडून दिलेले. पूर्ण व्हिडिओ बघा, माझा कंटेंट बघा. जर मला कंटेंट जर व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही मला सांगा की बाबा हे असं असं कर सायली, तसं तसं कर. मला अजिबात राग येणार नाही. तुम्ही सपोर्ट करा, मी सगळं काही व्यवस्थित करेल.